महाभारतातील महाराज पांडू हे हस्तिनापूरचे राजा आणि पांडवांचे पिता होते. हे ऋषी वेदव्यास आणि अंबालिका काशीराजची कन्या यांचे पुत्र होते. त्यांचे थोरले बंधू धृतराष्ट्र अंध असल्याने पांडू यांना हस्तिनापूरच्या गादीवर बसवण्यात आले. ते एक अतिशय कुशल धनुर्धारी आणि शूर योद्धा होते. महाराज पांडू यांना 2 पत्नी होत्या. एक कुंती, यादव राजा शूरसेनाची कन्या, आणि दुसरी माद्री, मद्र देशाची राजकुमारी. एकदा शिकार करत असताना पांडूंच्या हातून चुकून किंदम ऋषी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, जे हरणाचे रूप घेऊन विहार करीत होते. मरण्यापूर्वी ऋषींनी पांडूंना शाप दिला की जेव्हा कधीही तू तुझ्या पत्नीजवळ संभोगाच्या उद्देशाने जाशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. या घटनेमुळे अत्यंत दुःखी होऊन पांडूंनी राज्य त्याग केला आणि आपल्या दोन्ही पत्नींसह वनात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. महाराज पांडू स्वतः पुत्रप्राप्ती तर करूच शकत नव्हते. तेव्हा कुंतीने तिला मिळालेल्या दुर्वास ऋषींच्या मंत्राचा वापर केला. या मंत्राद्वारे देवांचे आवाहन करून कुंती आणि माद्रीला 5 पुत्र झाले होते, ज्यांना आपण पांडव म्हणून ओळखतो. एका वसंत ऋतूत निसर्गाच्या प्रभावामुळे पांडू आपल्या शापाचा विसर पडल्याने माद्रीच्या जवळ गेले आणि शापानुसार त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर माद्रीने सती जाण्याचा निर्णय घेतला, तर कुंतीने 5ही पुत्रांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. महाराज पांडू यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्याच नावावरून त्यांच्या पुत्रांना पांडव हे नाव मिळाले आणि पुढे त्यांनीच महाभारताच्या युद्धात धर्माची स्थापना केली.